सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नेत्राला सतत तो 5व्या पेटीमधील पिंपळ पानावरचा श्लोक आठवत असतो आणि आपल्या हातून घडलेल्या एका चुकीमुळे विरोचकाचा वध झाला नाही त्याच गोष्टीचा ती सतत विचार करत असते आणि त्यामुळे तिला खूप त्रासही होतो. तितक्यात अद्वैत त्या ठिकाणी येतो. तो नेत्राला आवाज देत काय झालं आहे हे विचारत असतो, पण नेत्राचं त्याच्याकडे सुद्धा लक्ष नसतं. तिला खूप घाम फुटलेला असतो, श्वास घ्यायलाही त्रास होत असतो आणि ते बघून अद्वैत घाबरतो. तो नेत्राला खाली बसवतो, तिच्यासाठी पटकन पाणी घेऊन येतो आणि मग त्यानंतर नेत्रा शांत होते. तर अद्वैत तिला सांगतो की आपण पटकन डॉक्टरांना घरी बोलावूयात. मात्र नेत्रा म्हणते की नाही साहेब, त्याची काही गरज नाहीये. त्यामुळे अद्वैत विचारतो की नेत्रा नक्की काय झालं आहे, प्लीज मला सांग. तर नेत्रा म्हणत असते की साहेब, विरोचक पुन्हा घरात आला आहे आणि मला खरंच खूप भीती वाटत आहे. आता आपल्या घरातल्यांना त्याच्यापासून पुन्हा धोका निर्माण झाला आहे. आणि ते ऐकून अद्वैत म्हणतो की नेत्रा, तू प्लीज या सगळ्या गोष्टींचा विचार नको करू. मी आणि आत्या बघतो काय करायचं ते, तू फक्त आपल्या बाळाची काळजी घे. त्यावर नेत्रा म्हणते की हो साहेब, मला सुद्धा आपल्या बाळाची काळजी आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जे सांगाल, डॉक्टर जे सांगतील ते सगळं काही मी करायला ऐकायला तयार आहे. मात्र मला आपल्या घरातल्यांची काळजी वाटत आहे. विरोचक घरात आल्यामुळे पुन्हा त्यांना एका खोलीत बंद राहावं लागणार आहे आणि आता तर विरोचक चांगलं वागायचं नाटक करतोय. जर त्याने कोणाचा घात केला तर मग आपण काय करायचं. त्यावर अद्वैत म्हणतो की नेत्रा, तू काळजी करू नको, आपण यातून लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढूयात. त्यावर नेत्रा म्हणते की नाही साहेब, आता आपल्यालाच विरोचकाला त्याच्या जाळ्यात अडकवावं लागेल. त्यावर अद्वैत विचारतो म्हणजे नक्की काय करायचं. तर नेत्रा म्हणते की आता विरोचक असं वागतोय ना, जणू काही तो सगळं विसरलाय. तर मग आपण सुद्धा असंच वागायचं, आपण सुद्धा त्याच्यापुढं असंच नाटक करायचं की तो विरोचक नाही तर रुपाली म्हात्रे आहे, तुमची आई आहे, आणि त्याला त्याच्याच जाळ्यात अडकवायचं. त्यावर अद्वैत म्हणतो पण याने काय होणार. तर नेत्रा म्हणते की जर आपण असं वागलो तर विरोचक ते सावध राहील आणि आपल्याला अस्थिकट्यारीचा शोध घेता येईल. कारण काही झालं तरी अस्थिकट्यार आपल्याच जवळ असायला हवी, तरच विरोचकाचा अंत होऊ शकतो. आणि त्यावर अद्वैत म्हणतो ठीक आहे. तर दुसरीकडे शेखर इंद्राणीकडे जातो. तो इंद्राणीला म्हणतो की माफ करा, मी परत आलो, पण मगाशी नेत्रा इथे असल्यामुळे मला बोलता आलं नाही. त्यावर इंद्राणी विचारते की काय झालं शेखर, कशाची काळजी आहे तुम्हाला. आणि त्यावर शेखर रडतच म्हणतो की मला नेत्राची आणि तिच्या बाळाची खूप काळजी वाटत आहे. तुम्हाला माहिती आहे ना, रुपालीने फाल्गुनीच्या बाळासोबत काय केलं होतं, तेच जर तिने नेत्राच्या बाबतीत केलं तर मग आपण काय करायचं. आणि शेखरचं बोलणं ऐकून इंद्राणीसुद्धा काळजीत पडते. तर शेखर खूप पॅनिक झालेला असतो. तो म्हणतो की त्या विरोचकाला कळता कामा नये की नेत्रा गरोदर आहे, तिच्या पोटात एक जीव वाढतोय, नाहीतर तिने जे फाल्गुनीच्या बाळासोबत केलं तेच ती नेत्रासोबतही करेल. आणि मग तो इंद्राणीला सांगतो की आपण अद्वैत आणि नेत्राला बाहेर कुठेतरी पाठवू, त्यांच्या बाळाचा सुखरूप जन्म व्हायला हवा. त्यावर इंद्राणी म्हणते की शेखर, तुम्ही चुकीचं बोलताय, असं मी म्हणणार नाही. मात्र तुम्हाला खरंच असं वाटतं का की नेत्रा आणि अद्वैत घरापासून दूर जातील. त्यावर शेखर म्हणतो पण बाळासाठी हेच योग्य आहे आणि हवं तर आपण सुद्धा त्यांच्या सोबत जाऊ. त्यावर इंद्राणी म्हणते की विरोचक कुठेही येऊ शकतो, आपण त्याच्यापासून पळण्याचा कितीही प्रयत्न केला तरीही काही उपयोग होणार नाही. आणि मग ती शेखरला शांत करत सांगते की मला फक्त थोडा वेळ द्या. आत्ता एवढ्यात ज्या काही घटना घडल्या आहेत ना, त्यांमधला एक दुवा फक्त मला शोधायचा आहे. कारण आपल्याला आधी त्या श्लोकाचा एक अर्थ उलगडला, त्यानंतर एक दुसराच अर्थ उलगडला आणि मला असं वाटते की त्या श्लोकाचा एक तिसरा अर्थसुद्धा नक्कीच असू शकतो. त्यामुळे या सगळ्याचा शोध घेण्यासाठी मला थोडा वेळ द्या आणि मग आपण ठरवू की पुढे काय करायचं ते. आणि त्यावर शेखरसुद्धा हो म्हणतो. त्यानंतर रात्री रुपाली शेखर जवळच बसलेली असते आणि ती मनाशी विचार करत असते की आता लवकरात लवकर ती अस्थिकट्यार नष्ट करायला हवी. एकदा का ती अस्थिकट्यार नष्ट झाली की मग मी माझं हे नाटक संपवते आणि मग सगळ्यांना दाखवते की हा विरोचक काय काय करू शकतो ते. तर शेखर तिच्याकडेच बघत असतो आणि मग त्यानंतर रुपाली मुद्दाम त्याच्या जवळ जाऊन बसते. ती शेखरला विचारत असते की आईंचे सगळे कार्य व्यवस्थित पार पडले होते ना. त्यावर शेखर फक्त हो म्हणतो. तर रुपाली म्हणत असते की आईंच्या बाबतीत असं कसं घडलं तेच मला कळत नाहीये. आई किती देवाधर्माचं करायच्या, मग त्यांच्या बाबतीत असं कसं घडू शकतं. मात्र त्यावर शेखर काहीच उत्तर देत नाही.
तर रुपाली पुन्हा रडायला सुरुवात करते. ती म्हणते की शेखर, सांगा ना मला, माझ्या हातून नेमकी काय चूक झाली आहे? तुम्ही सगळेजण माझ्यासोबत असं का वागताय? घरात कोणीही माझ्याशी बोलत नाही. त्यावर शेखर काहीच उत्तर देत नाही. तर रुपाली म्हणत असते की मला माझ्या माणसांची काळजी आहे, पण तुम्हाला जर मी काळजी घेणं मान्य नसेल तर ठीक आहे, मात्र तुम्ही तरी आपल्या घरातल्यांची काळजी घ्या. आज सकाळी फाल्गुनी जिन्यावरून पडली, तिच्या पायाला सूज आली आहे, तुम्ही तिला उद्या डॉक्टरांकडे घेऊन जा. पण तरीही शेखर काही उत्तर देत नाही. तर रुपाली रडतच त्याच्याजवळ बसून राहते. मात्र त्याच वेळी अचानक तिला विचित्र वीणेचा आवाज ऐकू येऊ लागतो आणि त्यामुळे ती खूप अस्वस्थ होते आणि तेथून दुसरीकडे जाते. बराच वेळ तिला वीणेचा आवाज ऐकू येत असतो आणि मग त्यानंतर तो बंद होतो. तर रुपाली मनाशी म्हणत असते की आत्ता यावेळी मला विचित्र वीणेचा आवाज का ऐकू आला असेल? मला पुन्हा एकदा एखादी शक्ती मिळणार आहे का? आणि मग ती खूपच खुश होते. तर शेखर हे सगळं काही बघत असतो आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तो लगेच ही गोष्ट नेत्रा, इंद्राणी आणि अद्वैतला जाऊन सांगतो. तो म्हणतो की कसं सांगावं मला कळत नाही आहे, मात्र नक्कीच काहीतरी भयानक घडत आहे. आणि ते ऐकून सगळेच जण काळजीत पडतात. आणि मग त्यानंतर अद्वैत इंद्राणीला विचारतो की नेत्राने सांगितलंय की आपण त्या विरोचकासोबत रुपाली म्हात्रे सारखंच वागायचं, त्याला असं दाखवायचं की आपला तिच्यावर विश्वास आहे. हा प्लॅन तुम्हाला पटतोय का? आणि त्यावर इंद्राणी म्हणते की आत्तासाठी हा प्लॅन ठीक आहे, कारण मला नाही असं वाटत की त्याच्यामुळे घरातल्यांना लगेच काही धोका आहे. त्यामुळे मग सगळेच या प्लॅनसाठी तयार होतात. मात्र जर सगळ्यांनीच एक साथ विरोचकावर म्हणजेच रुपालीवर विश्वास ठेवला तर तिला संशय येईल, म्हणून मग ते फक्त आधी केतकीलाच विरोचकावर विश्वास ठेवायला सांगतात. कारण केतकीच्याच मनात आधी असं आलेलं असतं की विरोचकाचा अंत झाला आहे आणि घरी परत आली आहे ती रुपाली म्हात्रे. तर दुसरीकडे रुपाली पुन्हा त्या झाडाच्या खोडाजवळ जाते आणि त्यामधून ती अस्थिकट्यार बाहेर काढते आणि मग आज ती अस्थिकट्यार जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न करते. आणि त्यासाठी ती भरपूर लाकडं गोळा करते, त्यावर पेट्रोल टाकते आणि मग त्यानंतर जेव्हा ती काडी पेटवते तेव्हा मात्र तिच्या हातून ती काडी खाली पडतच नाही. उलट तिने जे पेट्रोल त्या अस्थिकट्यारीवर टाकलेलं असतं ते पेट्रोल तिच्याच अंगावर पडलेलं असतं. तिच्या अंगाला पेट्रोलचा वास येत असतो आणि त्यामुळे रुपाली खूप घाबरते. ती काडीसुद्धा तिच्या हातून खाली पडत नसते आणि मग ती कशीबशी काडी फेकून देते. पण आपल्यासोबत नेमकं काय घडलं हेच तिला कळत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत रुपाली जेव्हा घरी परत येते तेव्हा पेट्रोलचा वास येत असतो आणि हे नेत्रा, इंद्राणीच्या लक्षात येतं. त्या दोघींना समजतं की ही नक्कीच बाहेर जाऊन काहीतरी करत आहे. तर दुसरीकडे रुपाली स्वतःशीच हसत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.